नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की जेन्झींचं आंदोलन झालं. जंतर मंतरवर या आंदोलनाचं केंद्र होतं, पण संपूर्ण देशभरामध्ये या आंदोलनाची धग पोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 18 ते 22, 25, 30तले सगळे तरुण रस्त्यावर उतरले होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे तरुण रस्त्यावर उतरले. पोलिसांनी बळाचा वापर केला, अमानुष लाठीचार्ज केला, मात्र हे तरुण मागे हटले नाहीत. सीजेपी मागे हटली नाही आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. सरकारने सुद्धा या संदर्भातली गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळालं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोशल मीडियावर अनेक वेळेला प्रतिक्रिया दिलेल्या. 1-2 व्हिडिओ सोशल मीडियावर, इन्स्टावर खास करून जेनझींच्या भाषेमध्ये व्हिडिओ ट्विट करत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कशा पद्धतीनं परीक्षा व्यवस्था, परीक्षा यंत्रणा आपण व्यवस्थित केली पाहिजे या संदर्भात त्यांनी जेनझींशी संवाद साधलेला. या तरुणांशी देशभरातल्या संवाद साधलेला आहे. परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं, ते मंजूर सुद्धा करण्यात आलं आणि त्यावर आता संसदेमध्ये चर्चा सुद्धा सुरू आहे. मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितलं, एकीकडे सरकार हे सगळं गांभीर्यानं घेतंय, विरोधक अनेक सवाल उपस्थित करतायत. आज लाठीचार्ज जो विद्यार्थ्यांवर दिल्लीमध्ये झाला त्या संदर्भात काँग्रेसनं अनेक सवाल उपस्थित केले. अखिलेश यादव असतील, सपाचे, त्याचसोबत विरोधी पक्षातले नेते असतील, यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय एकीकडे चर्चा सुरू आहे. सरकार म्हणतंय आम्ही गांभीर्याने घेतोय, मात्र सरकारमधल्याच एक खासदार, भाजपच्या खासदार ज्या आहेत, कंगना रनौत, मंडीच्या खासदार आहेत, त्यांनी या जेनझी आंदोलनासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि अतिशय म्हणजे कुठल्याही जेनझीला वाईट वाटेल किंवा तरुणाईला ज्या शिक्षणासाठी, परीक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्या कुणालाही वाईट वाटेल, राग येईल, तिडीक येईल अशा प्रकारचं वक्तव्य कंगना रनौत यांनी केलेलं आहे. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कंगना रनौत यांनी नेमकं काय पोस्ट केलेली आहे आणि त्यामधून त्यांनी जेनझी ज्या तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये किती खालच्या भाषेचा वापर केलेला आहे. कंगना रनौत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे, ही ठराविक पोस्ट मी तुम्हाला दाखवते, भली मोठी पोस्ट कंगना रनौत यांनी केलेली आहे आणि अद्वा तद्वा म्हणतो आपण, या तरुणांना अद्वा तद्वा बोलण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. हा कसला पराक्रम आहे ते त्यांनाच माहित. आपण बघूया त्यांचे ट्विट, मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो. मी जेनझी जनरेशन गटार म्हणते, ज्या तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन आहे. पुढे कंगना रनौत म्हणतात, ना या शिक्षणामध्ये सरस आहे ना सौंदर्यामध्ये, आणि त्यांची मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाहीये असं कंगना रनौत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. आणि त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की त्या चांगल्या गृहिणी सुद्धा बनू शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं, तरीही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं त्या अभिमानानं प्रदर्शन करत असतात. हे कोण म्हणतंय? कंगना रनौत म्हणताय, ज्या भाजपच्या खासदार आहेत. पुढे बघा, आई बापाच्या कमाईवर जगत असतानाच त्या खऱ्या अर्थानं स्वावलंबी न होता केवळ स्वतंत्र आयुष्यासाठी धडपडत असतात आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की स्वतंत्र आयुष्य कमवावं लागतं, जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय तुम्हाला स्वतंत्र आयुष्य जगायचं असेल तर मग तुम्ही गटारच्या बावळट व्यक्ती असताल. हे कंगना रनौत कुणाला उद्देशून म्हणतात? जे तरुण शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते, परीक्षा व्यवस्था सुधारावी, शिक्षण व्यवस्था देशातली सुधारावी या मागणीसाठी जे देशभरातले तरुण रस्त्यावर उतरले होते, जेनझी रस्त्यावर उतरले होते, त्यांच्या विरोधामध्ये कंगना रनौत यांनी या भाषेचा वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या खासदार कंगना रनौत आहे. आता कंगना रनौत यांनी देशातल्या तरुणांच्या बाबतीमध्ये हे उत्तर दिलंय. संपूर्ण आता देशभरामध्ये संतापाची लाट आहे. जेनझी सीजेपी पार्टी सुद्धा याला उत्तर देईलच, मात्र विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा यावर आक्रमकपणे पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय. कंगना रनौत यांचं हे वक्तव्य आहे ते न शोभणाऱ्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांमधून सुद्धा येताना पाहायला मिळतात. मात्र कंगना रनौत यांनी ही पोस्ट केल्यानंतर सुद्धा त्या माध्यमांसमोर आल्या आणि याच पद्धतीचं जे बाष्कळ बडबड आपण म्हणतो ती करून त्या गेलेल्या आहेत. जे त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं तेच माध्यमांच्या समोर येऊन अद्वा तद्वा त्या तरुणांना बोलून गेलेले आहेत. आता कंगना रनौत यांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य आहे का? तर असं नाही. कंगना रनौत वरचेवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची त्यांना सवय आहे. आता या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्या अगोदरची काही वादग्रस्त वक्तव्य त्यांच्यात, वादग्रस्त वक्तव्यांची मालिका आहे, पण जी मोठ्या प्रमाणावर चर्चेला आलेली त्यांची वादग्रस्त आहे, ज्यावर देशभरामध्ये चर्चा झाली, त्यांच्यावर
टीका करण्यात आली. या संदर्भातलं एक स्वातंत्र्याबाबतचं एक वक्तव्य कंगना रनौत यांनी केलेलं होतं. ते म्हणजे काय म्हणाल्या होत्या स्वातंत्र्याबद्दल कंगना रनौत, तर 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि भारताला खरं स्वातंत्र्य हे 2014 मध्ये मिळालं, असं एक वादग्रस्त वक्तव्य कंगना रनौत यांनी केलेलं होतं. आणि या वक्तव्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून उमटल्याचं पाहायला मिळालं. कंगना रनौत यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. याच्या नंतरचं एक वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनासंदर्भातलं. शेतकरी आंदोलनासंदर्भात कंगना रनौत काय म्हणतात बघूया. शेतकरी आंदोलनामधील महिला या 100 रुपयांसाठी आंदोलनामध्ये येतात असा दावा कंगना रनौत यांनी केलेला होता. जे मोठ्या प्रमाणात जे शेतकरी बिल पास झालेलं होतं, फार्मर बिल पास करण्यात आलेलं होतं, जे शेतकरी कायदे लागू करण्यात आले होते, त्या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवलेला होता. आणि त्या आंदोलनामध्ये ज्या शेतकरी महिला सहभागी झालेल्या होत्या त्यांच्या संदर्भात कंगना रनौत यांनी हे वक्तव्य केलं होतं. तर काही आंदोलकांना, शेतकरी आंदोलकांना कंगना रनौत यांनी दहशतवादी आणि खलिस्तानी सुद्धा त्यांचा संबोधन केलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांना हरियाणाच्या कंगना रनौत यांच्या कानशिलात लगावली, कारण त्या महिला कर्मचाऱ्याची आई सुद्धा त्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. यानंतरच एक कंगना रनौत यांचं वादग्रस्त वक्तव्य आहे ते म्हणजे मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी कंगना यांनी तुलना केलेली होती. आपल्याला माहित आहे की अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होता आणि याच वादादरम्यान कंगना यांनी मुंबई सुरक्षित वाटत नाही असं म्हणत मुंबईची तुलना पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरशी केलेली होती. आणि त्यामुळे त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि कंगना रनौत असेल यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. काहींनी कंगना रनौत यांना मुंबई जर सुरक्षित वाटत नाही तर तुम्ही मुंबई सोडावी अशा प्रकारचा सुद्धा सल्ला कंगना रनौत यांना दिलेला होता. आणि याच संदर्भात याच दरम्यान ज्या वेळेला सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर जे राजकारण सुरू झालेलं होतं त्यावेळी कंगना रनौत यांनी बॉलिवूड संदर्भात सुद्धा, बॉलिवूड मधल्या ड्रग्ज प्रकरणावर सुद्धा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टीला गटार म्हणत बॉलिवूड मधले 99% कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात, म्हणजे ड्रग्जचं सेवन करतात, अशा प्रकारचा आरोप सुद्धा कंगना रनौत यांनी केलेला होता. आणि त्यावेळेला सुद्धा कंगना रनौत या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली असं पाहायला मिळालं. त्यांच्याच फिल्म इंडस्ट्री मधल्या काही ज्येष्ठ अभिनेत्यांनी, ज्येष्ठ कलाकारांनी कंगना रनौत यांच्यावर टीका केली होती. ही कंगना रनौत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका आहे. पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी असेल किंवा लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी असेल किंवा काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, अशा प्रकारचं कंगना रनौत यांचं हे वर्तन दिसतंय. मात्र या सगळ्यांच्या या अगोदर सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केली. मात्र जो तरुण आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे, त्या तरुणांची जे रस्त्यावर उतरलेल्या जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या किंवा देशभरामध्ये आंदोलन करणाऱ्या तरुणांची मागणी काय होती. नीटचा पेपर लीक झालेला होता, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्था आणि जी परीक्षा व्यवस्था आहे ती सुधारण्यात यावी, अशा प्रकारची त्या तरुणांची मागणी होती. अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या होत्या, दांडक्यांना खिळे ठोकून त्या तरुणांना अमानुषपणे लाठीचार्ज म्हणण्यापेक्षा ती मारहाणच होती, ती मारहाण करण्यात आली होती. अक्षरशः तरुणांची डोकी फोडण्यात आलेली होती. या सगळ्यावर संवेदनशीलतेनं विचार करण्याऐवजी कंगना रनौत सारख्या भाजपच्या खासदार या बाष्कळ बडबड करतात, या तरुणांना, या तरुणांच्या आंदोलनाला गटारछाप असा उल्लेख करतायत. त्यामुळे पक्षानं सुद्धा त्यांना समज द्यायला हवी, कारण पंतप्रधानांनी स्वतः सांगितलेलं आहे की या परीक्षांच्या संदर्भामध्ये सरकार, शिक्षण व्यवस्थेसंदर्भामध्ये सरकार, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. आणि त्याचमुळे हे नवीन परीक्षा सुधारणा विधेयक आणलेलं आहे. या सगळ्यातल्या दोषींवर फास्ट ट्रॅक मध्ये कारवाई केली जाईल, खटले चालवले जातील, दंडाची रक्कम वाढवलेली आहे, शिक्षेची रक्कम वाढवलेली आहे. मात्र एकीकडे पंतप्रधान अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे खासदार अशा प्रकारे बाष्कळ बडबड करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारची टीका करतात. हे शोभनीय नाहीये. त्यामुळे भाजपनं, पंतप्रधानांनी किंवा भाजपच्या प्रमुखांनी देशातल्या कंगना रनौत यांना समज देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे.